Hello student, welcome in today's session. Today this is the first session, first video of 11th class biology. That our first chapter of biology 11th class, that is the living world. This chapter is omitted from the written exam of 11th biology due to the COVID-19 infection. But it is the basic chapter for all CETs in the India and NET exam. Therefore, today we will learn about the living world, the basics of biology and the basics of living things, the differences between living and non-living, and how the living things arises on the earth. Okay? तर आज आपण बघूयात सजीवांची निर्मिती या पृथ्वीवर कशी झाली, इथून आपलं बायोलॉजीचं सुरुवात होईल. हाऊ द लिव्हिंग थिंग्स अरायजेस ऑन दिस एन्व्हायरमेंट, ऑन दिस ॲटमॉस्फिअर. ओके, तर लिव्हिंग कशाला म्हणू आपण, व्हॉट इज मीन बाय लाईफ और व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग. जिवंतपणा, सजीवता किंवा सजीव कशाला म्हणता येईल. ओके, तर लाईफ कशाला म्हणता येईल. इट इज अन कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन ऑफ मॉलिक्युल्स. It is an complex organization of molecule which is represented itself by a chemical reaction. हे एक ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे एकत्रीकरण, कॉम्प्लेक्स म्हणजे किचकट. छोट्या छोट्या मॉलिक्युल्सपासून एक मोठा मॉलिक्यूल जेव्हा तयार होतो तेव्हा आपण त्याला कॉम्प्लेक्स म्हणतो. आणि ऑर्गनायझेशन म्हणजे एकत्रीकरण आहे. जसं कार्बोहायड्रेट कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजनपासून बनतात, तसं एक लाईफ हे कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन आहे. छोट्या छोट्या गोष्टींचं एकत्रीकरण आहे. छोट्या छोट्या मॉलिक्युल्सचं मोठ्या मोठ्या कंपाऊंड फॉर्ममध्ये असलेलं एकत्रीकरण आहे, जे की स्वतःला कसं रिप्रेझेंट करतं. काहीतरी केमिकल रिएक्शन्स सतत त्यामध्ये घडत असतात. सतत काहीतरी घडण्याच्या, सतत काहीतरी तुटण्याच्या प्रक्रिया ज्या याच्यामध्ये घडत असतात, त्या फॉर्मला, त्या ऑर्गनायझेशनला, त्या एकत्रीकरणाला आपण जीवन म्हणू, सजीवता म्हणू किंवा जिवंतपणा आपल्याला म्हणता येईल. दॅट इज कॉल्ड ॲज लाईफ. त्याला आपण जीवन म्हणता येईल. अँड बायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. ओके, अँड लिव्हिंग थिंग्स दे आर जनरली कॉल्ड ॲज ऑर्गॅनिझम्स. Organisms means the collection of organ system. Organ system, collection of organs. Organs, collection of many tissues. Different types of tissues collect to form the organs. Tissues, they are the collection of different types of cells. And cells, it is an integrated system of small organelles. Endoplasmic reticulum, Golgi complex, nucleus, cytoplasm, ribosome, glyoxysomes, या सगळ्यांचं कलेक्शन म्हणजे सेल आहे. And that molecules, they are made up of many atoms. That means atoms aggregate to form the molecules, molecules aggregate to form the compounds, compounds aggregate to form the integrated system with the well-known organization that is called cell. Cell collect to form the tissue, tissue collect to form the tissue system, and tissue system collect to form the organ, organ collect to form the organ system, and organ system collect to form the organism. This is the organization. हे संघटन आहे. लिव्हिंग थिंग्सचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक लिव्हिंग थिंग्सला आपण ऑर्गॅनिझम्स म्हणतो. मे बी प्लांट, मे बी बॅक्टेरिया, काही असेल. ऑर्गॅनिझम म्हणजे ऑर्गन सिस्टीमचं कलेक्शन किंवा सेल्सचं कलेक्शन, टिश्यूचं कलेक्शन, ऑर्गन्सचं कलेक्शन. दॅट इज ऑर्गॅनिझम. त्याला आपण ऑर्गॅनिझम म्हणू. देन हाऊ लाईफ स्टार्टेड ऑन द अर्थ. डू यू नो द स्टीफन हॉकिंग. तुम्हाला माहीत असेल स्टीफन हॉकिंग हे एक सायंटिस्ट होते ज्यांना वयाच्या 21व्या वर्षी ॲक्सिडेंटल आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफीमुळे व्हीलचेअरवर बसावं लागलं. आणि त्यांनी त्यामध्येच खूप थिअरीज लिहिल्या त्यांच्या स्टुडंटच्या मदतीने. आणि त्यांची एक वेल नोन थिअरी आहे, दॅट इज द बिग बँग थिअरी. अकॉर्डिंग टू द बिग बँग, बिग म्हणजे मोठा, बँग म्हणजे धमाका, मोठ्या आवाजासहित होणारा धमाक्यातून पृथ्वीची निर्मिती झाली असावी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते 100% खरं होतं. त्यासाठी त्यांनी स्पेनच्या बॉर्डरवर खाले, जमिनीच्या खाले, अंडरग्राऊंड एक हायड्रोजन कोलायडर मशीनद्वारे हे एक्सपेरिमेंट सिद्ध केलं. आणि या एक्सपेरिमेंटमधून त्यांनी सांगितलं की कधीतरी एक मोठा धमाका झाला असावा या युनिवर्समध्ये, आणि त्यातून पृथ्वीची आणि ग्रहांची निर्मिती झाली. आणि तो मोठा धमाका त्यालाच बिग बँग म्हणतात, आणि त्या थिअरीला बिग बँग थिअरी म्हणतात.
आणि यू नो दॅट वेन देर इज अ बिग स्टॉर्म, आपण म्हणू खूप मोठा असा धमाका होतो, बँग होतो, आणि खूप मोठ्या धमाक्यानंतर जेव्हा स्फोट होतो तेव्हा पार्टिकल विखुरल्या जातात, स्प्रेडअप होतात. जसं फटाका वाजवल्यानंतर त्याचे पार्टिकल विखुरल्या जातात, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याचे सगळे पार्टिकल पृथ्वीवर लगेच ओढल्या जातात. जिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे या युनिवर्समध्ये तिथं ते फिरत राहतात. मग तर युनिवर्स कशाला म्हणू? द वास्ट स्पेस बियॉन्ड द इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ. या पृथ्वीच्या बाजूला जी काय अमर्यादित जागा आहे त्याला आपण काय म्हणतो? युनिवर्स म्हणतो. या युनिवर्समध्ये असा मोठा धमाका झाल्यानंतर सगळे पार्टिकल स्वतःभोवती आणि दुसऱ्या पार्टिकल भोवती फिरू लागले. दे हॅव्हिंग द रोटेशनल अँड द रिव्हॉल्युशनल एनर्जी. आणि मग रोटेशन आणि रिव्हॉल्युशनमधून खूप साऱ्या ग्रहांची निर्मिती झाली, खूप साऱ्या गॅलेक्सीजची निर्मिती झाली. अँड आवर गॅलेक्सी इज मिल्की वे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा सेंटर पॉईंट आहे सन, द कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी, ज्याच्यामध्ये हायड्रोजन हे हिलियममध्ये कन्वर्ट होत राहतात. हिलियमचे न्यूक्लिअर फ्यूज होतात आणि बाय द रिएक्शन ऑफ न्यूक्लिअर फ्युजन हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर होत राहतं. आणि जोपर्यंत हायड्रोजनचा साठा संपणार नाही तोपर्यंत हिलियम बनत राहील आणि आपल्याला कॉन्स्टंट एनर्जी मिळत राहील. प्लांट्स कॉन्स्टंट फूड तयार करत राहतील आणि तोपर्यंत पृथ्वीवर सजीवांसाठी असं एक वातावरण राहील जे त्यांच्यासाठी तयार झालेलं आहे पर्टिक्युलरली. देन पण त्यावेळेस असा मोठा धमाका झाल्यानंतर सेंटरला सूर्य होता, त्याच्याभोवती असे खूप प्लॅनेट होते जे स्वतःभोवती फिरायचे आणि सूर्याभोवती फिरतात अजूनही. आणि स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्यामुळे क्लायमेट्स निर्माण झाले, सीझन निर्माण झाले आणि दिवस रात्र निर्माण झाले. एक लाईफला एक चौकट आली, जगण्याची एक आपण म्हणू की एक टायमिंग्स आले त्यासाठी. देन या अर्थवर सजीवांची निर्मिती होण्यासाठी कारणीभूत काही गॅसेस होते. एवढा मोठा धमाका झाल्यानंतर ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ हीट आणि लाईट एनर्जी बाहेर पडली. तेव्हा पृथ्वी एक आगीचा तप्त गोळा होती. हळूहळू ती थंड होऊ लागली. पण त्या प्रिव्हियस वातावरणामध्ये पृथ्वीवर काय होतं? H2S हायड्रोजन सल्फाईड, CH4 मिथेन, NH3 अमोनिया अँड H2O इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. पाणी, हायड्रोजन सल्फाईड, मिथेन आणि अमोनिया ह्या 4 गोष्टींपासून प्रायमरी अमायनो ॲसिड निर्माण झाले आणि हा अमायनो ॲसिड एकत्र लिंक झाल्यावर त्यापासून तयार झाले ते प्रोटीन. आणि एकदम प्राथमिक स्वरूपाच्या प्रोटीनपासून अगदी प्रायमरी स्वरूपाचा न्यूक्लियस बनला, ज्याला न्यूक्लिऑइड म्हटलं जायचं. आणि न्यूक्लिऑइडनी निर्माण झाली ती प्रोकॅरियोटिक सेल. अशा तऱ्हेनं बॅक्टेरियाची पहिली सेल निर्माण झाली. म्हणजेच या 4 गॅसेसपासून, ज्याला आपण वॉटर वेपर म्हणू, अमोनिया म्हणू, मिथेन म्हणू आणि हायड्रोजन सल्फाईड म्हणू, यापासून अमायनो ॲसिडपासून प्रोटीन आणि प्रोटीनपासून प्रोकॅरियोटिक सेलचा न्यूक्लियस, अशी निर्मिती झाली आहे सजीवांची. पण हळूहळू या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बदल होऊ लागले. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जन्माला आले आणि तोपर्यंत पृथ्वीवर पाणी जोपर्यंत वॉटर वेपरच्या स्वरूपात होतं तोपर्यंत अनेरोबिक वातावरण होतं, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. आणि जेव्हा वॉटर वेपरचं पाण्यात रूपांतर झालं तेव्हा पाणी आयोनाइज्ड होऊ लागलं H+ आणि OH- आयन्समध्ये. अँड इट विल बी द इनिशिएशन, इट वॉज द इनिशिएशन ऑफ द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन ऑन द अर्थ. आणि तेव्हा ॲटमॉस्फिअर एरोबिक झालं आणि हळूहळू एरोबिक ऑर्गॅनिझमची निर्मिती झाली जे ऑक्सिजनच्या मदतीने श्वास घ्यायचे. आणि हळूहळू न्यूक्लियस डेव्हलप झाला, सेल डेव्हलप झाल्या आणि इव्हॉल्युशन होऊ लागलं, म्हणजे चेंजेस होऊ लागले टाईमप्रमाणे ऑर्गॅनिझमच्या शरीरात, जे आत्तापर्यंत सुरूच आहे आणि नेहमीसाठी सुरू राहील. द ग्रॅज्युअल चेंजेस टेक्स प्लेस इन अ स्ट्रक्चर अँड द फंक्शन्स ऑफ ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन. अकॉर्डिंग टू द time structure of organism changes, function of organism changes, that is called as evolution. And this is the beginning of living things on the earth. अशा तऱ्हेनं पृथ्वीवर सजीवांची निर्मिती झाली. दॅट लाईफ इनिशिएट्स इन दिस वे. देन दॅट खूप साऱ्या थिअरीज आहेत, जसं अरिस्टॉटल सॉक्रेटिस म्हणायचा की प्लाझ्मा थिअरी, की या पहिल्या एखाद्या ऑर्गॅनिझममधून दुसऱ्या ऑर्गॅनिझममधून वेपर ट्रान्सफर झाले असतील आणि सजीवांची निर्मिती झाली. कुठल्या तरी परग्रहाहून फंगसला जसे स्पोर्स असतात तसे वेगवेगळे फंगस, बॅक्टेरियाचे स्पोर्स पृथ्वीवर पडले आणि सजीवांची निर्मितीला सुरुवात झाली. बट दिस इज द वन ऑफ द करेक्ट थिअरी विच एक्सप्लेन्स द बिगिनिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ. ओके, नेक्स्ट आपण बघूयात व्हॉट आर द लिव्हिंग थिंग्स. आपण बघणार आहोत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर. हे कॅरेक्टर ज्यांच्यामध्ये असतील ते सगळे लिव्हिंग असतील. आणि लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामधला फरक आपण हे कॅरेक्टर बघितल्यानंतर बघूयात. दॅट नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. Today's session or today's video, it is about the basic principles of life. Life dependent on which factor?
life dependent on the which values through which the organism it is going throughout the life. पूर्ण आयुष्यभर ऑर्गॅनिझम्सला काय काय फॅक्टर्स फॉलो करावे लागतात जेणेकरून आपण त्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग म्हणू. ओके, एक लाकडाचा टेबल आहे आणि एक कॉक्रोच आहे, यांच्यामध्ये काय फरक असतात की जेणेकरून त्या कॉक्रोचला आपण लिव्हिंग म्हणू आणि त्या लाकडाच्या टेबलला आपण नॉन लिव्हिंग म्हणू. तर आपण बघूयात दॅट आवर अर्थ हॅव्हिंग द बायोटिक एन्व्हायरमेंट दॅट इज कॉल्ड बायोस्फिअर. जोपर्यंत सजीवांचं वातावरण आहे जिथपर्यंत त्या जागेला आपण बायोस्फिअर म्हणतो. या पृथ्वीवर जिथं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग एकत्र राहतात, द अर्थ ऑन विच द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स दे आर लिव्हिंग टुगेदर, दॅट इज कॉल्ड ॲज इकोसिस्टम. लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड ॲज बायोटिक फॅक्टर्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड ॲज abiotic factor, and the relationship between biotic and biotic factor and biotic and abiotic factor that is called as ecology. त्याला इकॉलॉजी म्हणू, त्या जागेला इकोसिस्टम म्हणू. पृथ्वीवर जिथं सजीव आणि निर्जीव सगळे एकत्र राहतात, आपल्यामधले जे इंटरॅक्शन्स आहेत, जसं आपल्याला राहण्यासाठी घर लागतं आहे, आपल्याला पिण्यासाठी पाणी लागतं आहे, आपल्याला जे फूड लागतं आहे त्या फूडसाठी जमीन लागते, सॉईल लागते, एअर लागते, सनलाईट लागतो. या सगळ्यांचे एकमेकांसोबतचे जे इंटरॅक्शन्स आहेत त्यांना आपण जिथं स्टडी होतात त्या ब्रांचला आपण इकॉलॉजी म्हणू. ओके, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. व्हॉट आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स. ओके, द फर्स्ट कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. सजीवांना कसं ओळखायचं किंवा सजीवांमधले मेन फीचर्स काय, मेन कॅरेक्टर्स किंवा महत्त्वाचे गुणधर्म काय आहेत सजीवांचे. दॅट मेटाबॉलिझम. ओके, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग द मेटाबॉलिझम. प्रत्येक सजीवाला त्याच्या शरीरात घडणाऱ्या चयापचयाच्या क्रिया असतात. चय म्हणजे तयार होणे, अपचय म्हणजे तुटणे, ब्रेकडाऊन होणे. ओके, द कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम टुगेदरली कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. कशाला म्हणू आपण मेटाबॉलिझम? ऑल ॲक्टिव्हिटीज टेक्स प्लेस इन अ बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या सगळ्या प्रक्रियांना आपण काय म्हणतो? मेटाबॉलिझम म्हणतो. मग त्यात काही प्रक्रिया वेगळ्या प्रकारच्या असतात, तर त्यामध्ये आपण दोन प्रकार पाडतो. एक म्हणजे कॅटाबॉलिझम आणि दुसरं म्हणजे ॲनाबॉलिझम. तर कॅटाबॉलिझम कशाला म्हणू आपण? वेन अ कॉम्प्लेक्स सबस्टन्स ब्रेकडाऊन इन टू इट्स सिम्पल फॅक्टर दॅट इज कॉल्ड कॅटाबॉलिझम. म्हणजे एक मोठा पदार्थ जेव्हा छोट्या छोट्या सिम्पल पदार्थांमध्ये ब्रेकडाऊन होतो त्याला कॅटाबॉलिझम म्हणू आपण. जसं रेस्पिरेशन आहे. ग्लुकोज विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन ब्रेकडाऊन इन टू CO2 अँड H2. C6H12O6 विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन ब्रेकडाऊन इन टू CO2 अँड H2. जेव्हा आपण म्हणू की ग्लुकोजसारखा कंपाऊंड पाण्यामध्ये आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये बदलतो तेव्हा आपण त्याला काय म्हणू? दॅट इज कॉल्ड ॲज दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज कॅटाबॉलिझम. म्हणजे ही ब्रेकडाऊन होण्याची ॲक्टिव्हिटी आहे, ही तुटण्याची प्रक्रिया आहे. आपण म्हणतोय दॅट कॅटाबॉलिझम इट इज द रिॲक्शन इन विच वन कॉम्प्लेक्स सबस्टन्स ब्रेकडाऊन इन टू इट्स सिम्पल कॉन्स्टिट्युएंट दॅट इज कॉल्ड कॅटाबॉलिझम. पचन, आपल्या शरीरात आपण जे अन्न खातो ते वेगवेगळ्या पदार्थांपासून बनतं. कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन आपल्या शरीरात जाताना पचताना ते सिम्प्लिफाईड होतात. कार्बोहायड्रेट शुगर्समध्ये, फॅट फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये, प्रोटीन अमायनो ॲसिड्समध्ये. ओके, आणि ह्यालाच आपण सिम्प्लिफिकेशन म्हणू, ह्यालाच आपण कॅटाबॉलिझम म्हणू. देन व्हॉट इज द ॲनाबॉलिझम? ॲनाबॉलिझम कशाला म्हणू? Anabolism, it is the process in which simple factors, simple constituent combine to form a complex molecule. एक्झाम्पल फोटोसिंथेसिस. झाडं स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात. त्या प्रक्रियेमध्ये सनलाईट, क्लोरोफिल लागतो, CO2 लागतो, वॉटर लागतं आणि या 4 फॅक्टरला मिळून ग्लुकोज तयार होतो. द सिम्पल कॉन्स्टिट्युएंट, छोटे छोटे मॉलिक्यूल, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सनलाईट, ATP, देन द क्लोरोफिल, दे आर ऑल ॲग्रिगेट टू फॉर्म द ग्लुकोज. म्हणजे सिम्पल फॅक्टर जेव्हा कंपाऊंड कॉम्प्लेक्स तयार करतात, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार करतात, त्याला ॲनाबॉलिझम म्हणू आपण. छोटे छोटे पदार्थ एकत्र येऊन मोठा पदार्थ तयार करतात. संघटनाची प्रक्रिया, एकत्र येण्याची प्रक्रिया, काहीतरी घडण्याची प्रक्रिया, दॅट इज कॉल्ड ॲज ॲनाबॉलिझम. ओके, जेव्हा आपलं अन्न पचतं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि पचून ते ब्लडमध्ये जातं, ब्लडमधून ते सेलमध्ये ॲब्झॉर्ब होतं, कारण ब्लड आणि सेल्स डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसतात. एक लक्षात ठेवा, ब्लड वेसलमधून वाहत असताना बाजूला सेल्स आहेत, ब्लड पाईपलाईक स्ट्रक्चरमधून वाहत आहे आणि सेल त्याच्यामधून ॲब्झॉर्ब करतात ऑक्सिजन, ग्लुकोज, फॅट्स, अमायनो ॲसिड्स आणि त्या परत त्यांना लागेल त्या वस्तू तयार करतात. जसं प्रोटीन तयार करण्यासाठी त्या अमायनो ॲसिड वापरतील. खाताना विघटन होतं आणि आपल्या सेलमध्ये पुन्हा काही गोष्टी तयार होताना संघटन होतं.
तर ॲनाबॉलिझम म्हणजे संघटन आणि कॅटाबॉलिझम म्हणजे विघटन. कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन, ॲनाबॉलिझम म्हणजे फॉर्मेशन, सिंथेसिस, अँड सिंथेसिस अँड फॉर्मेशन कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग द मेटाबॉलिझम. प्रत्येकाच्या शरीरात काहीतरी घडण्याच्या काहीतरी तुटण्याच्या प्रक्रिया असतात आणि या दोन्ही प्रक्रियेला मिळून आपण मेटाबॉलिझम म्हणू. म्हणजे मग प्लांट असो, ॲनिमल्स असो, फिश असो, बॅक्टेरिया असो, फंजाय असो, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्या शरीरात ह्या दोन प्रक्रिया असणारच. मिळून त्याला आपण काय म्हणू, मेटाबॉलिझम म्हणू. म्हणजे सगळ्या प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. आणि या मेटाबॉलिझमचे जे प्रोडक्ट असतात त्यांना आपण मेटाबोलाइट्स म्हणतो. ओके. देन नेक्स्ट वन दॅट इज द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. वाढ आणि विकास. सजीवांची वाढ होते आणि सजीवांचाच विकास होतो. जसं आपण बघू, एखादा टेबल खराब झालेला आहे आणि तो गच्चीवर पडू नये आपला, वाढेल का तो? एकाचे दोन होतील का? त्याची उंची वाढेल का? त्याची लांबी वाढेल का? त्याची रुंदी वाढेल का? नो, इट इज इम्पॉसिबल. बट अ चाइल्ड हॅव्हिंग ॲट द बर्थ टाईम त्याची लेंथ जेवढी असते, त्याची ब्रेथ जेवढी असते, ती वाढत जाते हळूवारपणे. ओके. एखादं सीड आपण लावलं आहे, काही दिवसांनी त्याचं प्लांटलेट येईल, छोटं हर्ब तयार होईल, त्याचं श्रब तयार होईल, वाढेल ते ट्रीच्या स्वरूपात मोठं. म्हणजे सजीवांची वाढ होते, ग्रोथ. इट मीन्स द मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स. डेव्हलपमेंट आणि ग्रोथ काय फरक आहे? डेव्हलपमेंट म्हणजे वयाच्या विशिष्ट टप्प्यावर सुरू होणारी एक प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपल्या शरीराच्या काही स्पेशल सेल्स इन द फॉर्म ऑफ ग्लँड्स दे प्रोड्युसेस सम हार्मोन्स, सम प्रोटीन्स, अँड इट रिझल्ट इन टू द डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट म्हणू. डेव्हलपमेंट एका विशिष्ट टप्प्यावर सुरू होते आणि विशिष्ट टप्प्यावर संपते. ग्रोथ लहानपणापासून सुरू होते आणि एका विशिष्ट टप्प्यावर संपते. ग्रोथ ही फक्त शेप, साईज याच्यामध्ये होते. डेव्हलपमेंट एक्सटर्नल पण असते आणि इंटरनल पण असते. पेनक्रियाज ग्लँडमध्ये इन्सुलिन तयार करण्याची डेव्हलपमेंट होणं, आउटर डेव्हलपमेंट होणं. तर सजीवांची वाढ होते, सजीवांचा विकास होतो. इथे एक मी फॅक्टर तुम्हाला सांगते, दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग द इंटरनल ग्रोथ अँड पर्टिक्युलरली दॅट पॉईंट, दॅट डेफिनेशन, दॅट वर्ड इज कॉल्ड ॲज इंटरससेप्शन. कशाला म्हणू आपण इंटरससेप्शन? सजीवांची जी वाढ होते ती आतून असते, इंटरनल ग्रोथ असते. ॲडिशन ऑफ अ सेल्स फ्रॉम द इंटरनल साइड ऑफ अ बॉडी अँड रिझल्टेड इन टू फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिझम विच इज इन्क्रीजेस बाय इट्स लेंथ, इन्क्रीजेस बाय इट्स ब्रेथ. म्हणजे शरीराच्या आत सेल्स वाढून झालेली जी ग्रोथ आहे, जी झालेली वाढ आहे, तिला आपण इंटरनल ग्रोथ, दॅट इज कॉल्ड इंटरससेप्शन. आणि इंटरनल ग्रोथ ही सजीवांना असते. एक्सटर्नल ग्रोथ किंवा आउटर ग्रोथ जी आपण म्हणू, दॅट इट मीन्स particularly the word which is used in case of non-living things, that is called assertions. Assertion or asseration. What is mean by asseration? When mountains are grow in their length. जेव्हा माउंटन्स वाढतात किंवा डेझर्टमध्ये तुम्ही बघा रेतीचे टेकड्या छोट्या छोट्या तयार होतात, सँड एका जागी ॲग्रिगेट होते. म्हणजे ॲग्रिगेशन ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम आउटर साईड, इट इन्क्रीजेस इन द हाईट, इट इन्क्रीजेस इन द ब्रेथ. माउंटन्सची वाढ होते किंवा आपण म्हणू सॉईल किंवा सँड आहे त्यांची ॲग्रिगेशन होतं आणि एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग्सची निर्मिती होते. दॅट इज पर्टिक्युलरली कॉल्ड ॲज आउटर ग्रोथ. म्हणजे तुम्ही म्हणाल टेकड्या लेंथमध्ये वाढतात तर त्या लिव्हिंग आहेत का? नो, दॅट नॉन लिव्हिंग थिंग्स हॅव्हिंग अ आउटर ग्रोथ इन्क्रीज इन द लेंथ ब्रेथ फ्रॉम द आउटर साइड, अँड वेन देर इज इन्क्रीज इन द लेंथ फ्रॉम द inner side of the body, when there is an increase in the cell number from the inner side of body, that is called as internal growth, intersusception. म्हणजे लिव्हिंग थिंग्सला जी ग्रोथ असते ते इंटरनल असते आणि नॉन लिव्हिंग थिंग्सला जी ग्रोथ असते ती त्याला आपण ॲसर्शन म्हणू, जी इन्क्रीजमुळं होते, वाढ होते पण बाहेरून. ओके. तर जशी डेव्हलपमेंट आहे, आपली मानसिक डेव्हलपमेंट आहे, सोशल डेव्हलपमेंट आहे, वयाच्या विशिष्ट टप्प्यावर सुरू होते, सजीवांचा विकास होतो. आणि वाढ आणि विकास याच्यामध्ये फरक आहे. वाढ फक्त शेप, साईज, लेंथमध्ये होते, पण विकास हा सर्वांगीण असतो फ्रॉम द ऑल पॉईंट ऑफ व्ह्यू. दॅट मेंटली, सोशली, जर ॲनिमल्स असेल तर, प्लांट असतील तर पण हार्मोनल डेव्हलपमेंट आहे, इंटरनल डेव्हलपमेंट आहे, द टीएस डेव्हलपमेंट आहे, रूट डेव्हलपमेंट आहे, शूट डेव्हलपमेंट आहे, फ्रूट डेव्हलपमेंट आहे. ओके.
that is not growth, that is development. It is the effect of hormones, effect of proteins, effect of enzymes. तर डिफरंट फॅक्टर्स आहेत. सजीवांची वाढ होते, सजीवांचा विकास होतो, निर्जीवांमध्ये ते होत नाही. वाढ झाली तरी ती बाहेरून होते. ओके. देन लिमिटेड लाईफ स्पॅन अँड एजिंग इट इज सायंटिफिकली कॉल्ड ॲज सिनेसन्स. हळूहळू लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेवढे आहेत तेवढेच राहतात का लहानपणी, त्यांची वाढ होते, त्यांचा विकास होतो आणि एक वेळ अशी येते ज्याला आपण ओल्डर एज म्हणतो. झाड असो, बॅक्टेरियाचं लाईफ स्पॅन एक 20 मिनिट आहे, 30 मिनिट आहे, हाफ डे आहे, काही असू देत, पण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला लिमिटेड लाईफ स्पॅन आहे. ग्रोथ, डेव्हलपमेंट, लाईफ इट इज नॉट अ अनलिमिटेड थिंग. त्याला एक लिमिट आहे. कितीही दिवस आपण जगू नाही शकत. आपल्याला नॅचरल फिनॉमिनॉन आहे की जेव्हा लाईफ हळूहळू रिटायर्ड होते तर आपल्या सगळ्या सेल्स हळूहळू काम करणं कमी करतात, इफिशियन्सी कमी होते. तर एव्हरी ऑर्गॅनिझम हॅव्हिंग अ लिमिटेड लाईफ स्पॅन हा लिमिटेड असतो प्रत्येक ऑर्गॅनिझमचा. अँड when the lifespan it is towards the end of life and the older age, the last phase of life, it is called as aging, it is called as senescence, that is the decrease in the efficiency of every organ of the body, that is called as aging. त्याला आपण एजिंग म्हणू. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला वय वाढण्याची ही कॅरेक्टरिस्टिक फीचर असे. वय वाढतंच आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमचा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा लाईफ स्पॅन हा लिमिटेड असतो. ओके दॅट मे बी 1 day, that may be 1 month, that may be a 1 year, that may be a perennial. म्हणजे खूप वर्षांचा असो किंवा एका दिवसाचा असो किंवा काही तासाचा असो, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा लाईफ स्पॅन हा लिमिटेड असतो. ओके. देन द ऑर्गन सिस्टीम. Every living organism having an organ system, systematic arrangement of all organs. For example, we are having the respiratory system, and in the respiratory system we are having nose, nostrils, nasal chamber, nasal cavity, then the nasopharynx, then pharyngeal area, larynx, trachea, bronchus are divided into left and right bronchis are divided into primary, secondary, tertiary bronchioles, then tertiary bronchioles divided into terminal bronchioles, and finally terminal bronchioles, they are extended in the form of alveolar sacs, diaphragm, lungs, pleura, ribs, thoracic cage. These are collectively called as respiratory system. हे सगळे ऑर्गन्स मिळून काय बनते, आपली श्वसन संस्था बनते. Every organism it is having a collection of organ system that is called organism. That means living organism having a organ system. प्रत्येक कामासाठी आपल्याकडे वेगळी ऑर्गन सिस्टीम आहे. एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे. आणि ऑर्गन्स टिश्यूकडून बनतात, टिश्यू सेल्सकडून बनतात आणि सेल्स वेगवेगळ्या मॉलिक्युल्सचं, वेगवेगळ्या ऑर्गॅनल्सचं ॲग्रिगेशन आहे. ती एक इंटिग्रेटेड सिस्टीम आहे जी स्वतः डबल होते. तर ऑर्गन सिस्टम इट इज वन ऑफ द मेजर प्रिन्सिपल ऑफ लाईफ. ओके. देन रिप्रोडक्शन इट इज मेन फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मेन फीचर आहे हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ज्याला आपण वगळू शकत नाही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिकमधून. दॅट इज द रिप्रोडक्शन. री मीन्स अगेन अँड प्रोडक्शन मीन्स द फॉर्मेशन. That when an organism produce, when organism form, organism just like to them or unlike to them. जेव्हा ऑर्गॅनिझम स्वतःसारखेच ऑर्गॅनिझम्स निर्माण करतात किंवा आपण म्हणू की त्यांच्यापेक्षा थोडे वेगळे ऑर्गॅनिझम निर्माण करतात, त्याला आपण काय म्हणू, रिप्रोडक्शन म्हणू. जसं तुम्ही बघा, आपण पेपर आहे, कागद आहे, आपण झेरॉक्स मशीनमध्ये टाकला की त्याची झेरॉक्स कॉपी निघते, इट इज अ क्लोन. पण आपल्याला बाहेरून त्याला एक्स्टर्नल एनर्जी प्रोव्हाइड करावं लागते. ओके. तसं नाही आहे. सजीवांमध्ये सजीवांसारखेच दुसरे प्राणी, त्यांच्यासारखेच दुसरे प्लांट्स किंवा त्यांच्यापेक्षा वेगळे थोडे जेव्हा दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सची निर्मिती होते त्यांच्याकडून, त्या प्रक्रियेला आपण रिप्रोडक्शन म्हणू. आणि ही इनॉर्मस प्रोसेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. ओके. याला आपण टाळू शकत नाही. इट इज एक्सक्लुझिव्ह प्रोसेस आहे ही ऑर्गॅनिझम्सची. दॅट द प्रोडक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम द पॅरेंट्स वन अँड इट इज कॉल्ड एज ऑफस्प्रिंग्स. नवीन तयार झालेल्यांना आपण काय म्हणूयात, ऑफस्प्रिंग्स म्हणूयात, प्रोजेनीज म्हणूयात. तर सजीवांमध्ये अशी एक प्रक्रिया की त्यांच्याचसारखे ऑर्गॅनिझम पुन्हा निर्माण होतात किंवा त्यांच्यापेक्षा वेगळे, ज्याच्यामुळे कॅरेक्टर जेनेटिक मटेरियल मिक्स होतं, त्यामुळे वेगळे पण म्हणू शकतो आपण. तर दे आर having variation also, they are having diversity also. That process is called as reproduction.
Okay, the dogs gives birth to the puppies, the cat gives birth to the kittens, human beings gives birth to their young ones. काही पक्षी प्राणी अंडी घालतात, काही डायरेक्ट यंग वन्सला जन्म देतात, काही स्पोर्स तयार करतात, वेगवेगळ्या प्रकार आहेत. सम ऑर्गॅनिझम्स डू नॉट हॅव्हिंग द गॅमेट्स, डू नॉट हॅव्हिंग द सेक्सेस, दॅट ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग द असेक्शुअल रिप्रोडक्शन. काही ऑर्गॅनिझममध्ये गॅमेट्स आहेत, सेक्सेस आहेत डिफरंट, त्यांना आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. द रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व द डिफरंट गॅमेट्स, डिफरंट सेक्सेस, दे आर कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर दोन प्रकार आहेत. किंवा काही प्लांट्समध्ये प्लांट्सच्या भागांचा वापर करून आपण नवीन झाडं लावतो, दॅट इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, विच इज वन ऑफ द टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. इट इज अगेन वन ऑफ द कॅरेक्टर ऑफ living organism, or it is one of the basic principle of life. Okay, next, that is the death. Every living organism having its initiation as well as its ending, and that ending is compulsory. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सुरुवात आहे आणि शेवट आहे. त्या शेवटालाच आपण काय म्हणतो? डेथ म्हणतो, मृत्यू म्हणतो. तो नैसर्गिक येवो, ॲक्सिडेंटल येवो, कुठल्या रोगामुळे येवो, दॅट इज कॉल्ड ॲज अ डेथ. इट इज द complete retirement of all our organ system, all our cellular system of the body because of any reason, that is called as death. सगळ्या गोष्टी हळूहळू रिटायर्ड होतात आणि आपलं शरीर काम करणं बंद करतं, त्याला आपण मृत्यू म्हणतो, डेथ म्हणतो. दॅट आपण म्हणू बर्थ अँड डेथ. इट इज द 2 पॉईंट ऑफ लाईफ, द डिस्टन्स बिटवीन देम, इट इज कॉल्ड ॲज लाईफ. त्याला आपण लाईफ म्हणतो. ओके, देन द कोऑर्डिनेशन. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन? That when all our organs, they are working with the coordination, with the help of each other, with the bossing of our brain, that is called coordination. जेव्हा आपल्या ब्रेनच्या अंडर, म्हणजे ब्रेनच्या पिट्युटरी ग्लँडच्या अंडर हे सगळे ऑर्गन्स सिस्टम आपले काम करतात आणि समन्वयाने काम करतात, त्याला आपण कोऑर्डिनेशन होतो, त्याला आपण समन्वय म्हणतो, की सगळे एकमेकांच्या मदतीने काम करतात. जसं आपण बघू सर्क्युलेटरी सिस्टीमला RBCsला ऑक्सिजन ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणं हे काम आहे, पण त्यासाठी रेस्पिरेटरी सिस्टीमची गरज लागते. सगळ्या ऑर्गन्सचं एकमेकात कोऑर्डिनेशन होण्यासाठी नर्वस सिस्टीमची गरज लागते. तर यालाच आपण म्हणू कोऑर्डिनेशन. वेन ऑल ऑर्गन्स वर्क टुगेदरली, इट इज कॉल्ड कोऑर्डिनेशन. अँड इन द कोऑर्डिनेशन द मेन सिस्टम इज नर्वस सिस्टीम अँड हार्मोनल सिस्टीम. म्हणजे केमिकल कोऑर्डिनेशन आणि नर्वस कोऑर्डिनेशन दोन प्रकार आहेत. तर एकामध्ये ब्रेन महत्त्वाचं आणि दुसऱ्यामध्ये सगळे एंडोक्राइन ग्लँड. तर आपण बघू, वी आर हॅव्हिंग द सेंट्रल नर्वस सिस्टीम, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, क्रेनियल अँड स्पायनल नर्व, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, दॅट अगेन क्रेनियल अँड स्पायनल नर्व. these 3 nervous system makes the nervous coordination and hormonal coordination. All endocrine glands, they are forming the hormonal coordination. आणि when there is any change, external environment मधले कुठलाही चेंज, उदाहरणार्थ उन्हाळ्याची सुरुवात होते, आपल्याला गरमी होऊ लागते, आपली बॉडी स्वेटिंग करायला लागते, आपण फॅनची स्पीड वाढवतो, कूलर बसवतो घरात, ACs फिट करतो घरात, तर हे सगळे लक्षण आहेत की गरमी होत आहे, उन्हाळ्याची सुरुवात आहे. आपण रिस्पॉन्ड करतो एक्सटर्नल चेंजेसला. द एक्सटर्नल चेंज or change in the external environment or change in the internal environment of the body, that is called stimulus. पोटामध्ये HCl तयार झाले, आपण वेळेवर अन्न नाही दिले की पोटात आग होते, दॅट इज इंटरनल चेंज. आणि मग इंटरनल चेंजला किंवा एक्सटर्नल चेंजला, या चेंजेसला आपण स्टिम्युलस म्हणू. आणि या स्टिम्युलसला जो रिस्पॉन्स दिला जातो, तो रिस्पॉन्स ज्या पद्धतीने दिला जातो त्याला आपण रिफ्लॅक्स ॲक्शन म्हणतो. जेव्हा ती संवेदना शरीरात पसरते की HCl तयार झाला, आग होते, पोटात जेवायला पाहिजे, तर त्याला आपण इम्पल्स म्हणू. ह्या सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेशनमध्ये येतात. ओके, नेक्स्ट आहे बघा, आणि या कोऑर्डिनेशनचं सगळ्यात महत्त्वाची एक पॉईंट आहे कॉन्शियसनेस, सचेतन अवस्था. आपल्याला कळतं आहे आपल्या बाजूला काय चाललं आहे, ते आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता आहे, समजण्याची क्षमता आहे की आपल्या ऑर्गन्स काम कसे करतात. प्लांटला समजतं हाऊ ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर टेक्स प्लेस, किती पाणी घ्यायचं, किती वेळेपर्यंत घ्यायचं आणि कसं ट्रान्सफर करायचं वरती. ह्या सगळ्या गोष्टी कॉन्शियसनेस म्हणतो, जागृतपणा, सचेतन अवस्था. ही कोऑर्डिनेशन सिस्टीमची महत्त्वाची डेफिनेशन आहे, की पॉईंट आहे. ओके, देन होमिओस्टासिस, दॅट इज द balancing of chemical equilibrium or ionic equilibrium of the body. That maintenance of chemical equilibrium of the body, सजीवांच्या शरीरात प्रत्येक केमिकलचा समतोल राखणं, त्याला म्हणतात होमिओस्टॅसिस. ओके, आपल्या शरीरात सोडियम क्लोराईड किती प्रमाणात पाहिजे तेवढ्याच प्रमाणावर राहणं, पाणी किती प्रमाणावर पाहिजे, आपलं ATPs कसे ब्रेकडाऊन झाले पाहिजेत, प्रत्येक कार्बोहायड्रेट असेल, फॅट असेल तर किती प्रमाणावर पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज होमिओस्टॅसिस. आणि त्याचं मेंटेनन्स, त्याला आपण होमिओस्टॅसिस म्हणतो. वी आर हॅव्हिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग द होमिओस्टॅसिस अँड नॉन लिव्हिंग डज नॉट हॅव्हिंग दॅट.
नेक्स्ट वन दॅट इज द ॲडॅप्टेशन. दॅट फॉर एक्झाम्पल जे पोलार बियर्स आहेत किंवा बियर्स आहेत, थंड जागी राहणारे जे अस्वल आहेत पांढऱ्या रंगाचे तुम्ही बघता अँटार्क्टिक किंवा आर्टिक रिजन्सवर, त्यांच्या शरीरावर थिक स्किन असते, खूप हेअर्स असतात, फॅटी टिश्यूज असतात, म्हणजे जाड असतात, ते मस्क्युलर टिश्यू त्यांच्याकडे आहेत. कशासाठी? तर जास्त हीट निर्माण करण्यासाठी. हे सगळं हीट निर्माण करायची आहे कारण बॉडीमध्ये काय आहे, आपण म्हणू की बॉडीमध्ये खूप थंडी आहे, तर थंडीला अपोज करण्यासाठी हीट निर्माण करायची, तर त्यासाठी त्यांच्याकडे फॅटी टिश्यू पाहिजेत. ॲडिपोज टिश्यू आर रेस्पॉन्डिंग टू द फॉर्मेशन ऑफ हीट ॲज अ रेस्पॉन्डिंग टुवर्ड्स द अपोजिंग टू द कोल्ड. दॅट इज वन ऑफ द ॲडॅप्टेशन. त्याला आपण ॲडॅप्टेशन म्हणू की ॲडॅप्टेशन काय म्हणता येईल, दॅट चेंज इन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे शरीरात असे काही बदल होणं की बाहेरच्या एन्व्हायरमेंटच्या चेंजेससोबत रिस्पॉन्ड केलं पाहिजे शरीराने. त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज ॲडॅप्टेशन. दॅट फिश हॅव्हिंग गिल्स विथ द ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. पाण्यामध्ये राहतात फिश, मग त्यांच्याकडे गिल्स आहेत, गिल स्लिट्स आहेत, त्याच्यातून पाणी आत येतं, त्याच्यातून ऑक्सिजन डिफ्यूज होतो बॉडीमध्ये, परत तो त्याच्यामधूनच बाहेर टाकला जातो. ओके. जसं पक्ष्यांकडे एकच ओव्हरी आहे, त्यांचे बोन्स पोकळ आहेत, त्यांना उडण्यासाठी त्यांचं वेट लाईट पाहिजे. दिस इज ॲडॅप्टेशन, एरियल ॲडॅप्टेशन आहे. ओके. डेझर्टमध्ये जे प्लांट आहेत, वाळवंटाची झाडं आहेत, त्यांची थिक स्किन आहे कारण जास्त पाणी इव्हॉपरेट होऊ नये, कारण त्यांना खूप सारं पाणी राखून ठेवावं लागतं त्या एन्व्हायरमेंटमध्ये टेम्परेचर मेंटेनन्ससाठी. तर दॅट आर द ॲडॅप्टेशन्स. ओके. जेव्हा आपण आपली शेपटी हळूहळू नष्ट झाली, कारण आपण जेव्हा उभं राहायला लागलो तेव्हा आपलं बॅलेन्सिंग झालं आहे 2 पायावर, शेपटीची गरज नाही उरली, हळूहळू ती नष्ट झाली. दॅट इज ॲडॅप्टेशन. तर या सगळ्या ज्या चेंजेस आहेत बॉडीमध्ये, द चेंजेस टेक्स प्लेस इन द बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज ॲडॅप्टेशन. तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग द ॲडॅप्टेशन. जसं वातावरण बदलेल, बघा तुम्ही दिल्लीमध्ये खूप प्रदूषण आहे, तिथल्या लोकांचे लंग्स इफेक्ट होत आहेत कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडच्या पॉयझनिंगमुळे. बट त्यांच्या लंग्सला सवय लागेल की जेवढा ऑक्सिजन आहे तेवढ्यातून कसा व्यवस्थित ॲब्झॉर्ब करायचा. उदाहरणार्थ तिबेट हा असा प्रदेश आहे की पहाडी एरियावर घरं आहेत, त्या लोकांना पहाडाच्या बेसपासून पहाडाच्या टोकापर्यंत जाण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, त्यांची खूप कमी ऑक्सिजनमध्येही रेस्पिरेशन करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त असते. दॅट इज देअर ॲडॅप्टेशन. ते त्यांचं ॲडॅप्टेशन आहे. ओके. नेक्स्ट दॅट इज द एनर्जी. दॅट इज द आपण म्हणू की असं एक माध्यम आहे ज्याने आपल्याला काम करायला ऊर्जा मिळते, ज्याला मराठीत आपण ऊर्जा म्हणतो. तर एनर्जी दीज आर वन ऑफ द फॉर्म ऑफ मॉलिक्युल्स. आपण म्हणू एक मॉलिक्युल्सचे फॉर्म आहेत आहे. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला, लिव्हिंग बिंग कॉन्स्टंटली हॅव एनर्जी, दे कॉन्स्टंटली यूज द एनर्जी अँड द सोर्स इज फूड. ओके. जसं प्लांटमध्ये दिवसरात्र ते फोटोसिंथेसिस करत राहतात, दिवसा लाईट ॲब्झॉर्ब करतील, रात्री लाईटच्या ऑब्सेन्समध्ये असलेले रिएक्शन घडवतील, CO2चं रिडक्शन करून ग्लुकोज तयार करतील आणि ते ग्लुकोज वापरतील. आपण त्यांनी निर्माण केलेलं अन्न वापरतो, म्हणजे त्यांना, आपल्याला, बॅक्टेरियाला, फंगसला, सगळ्यांना फूड लागतं आहे. फंगस रेडीमेड फूड फक्त ॲब्झॉर्ब करतील, डिकम्पोज करतील, बट ऑल ऑर्गॅनिझम्स रिक्वायर्ड डिफरंट टाइप्स ऑफ फूड अँड फूड इट इज द सोर्स ऑफ एनर्जी. वी आर रिक्वायरिंग कंटिन्युअस एनर्जी फॉर अवर मेटाबॉलिझम and requirement of energy, it is one of the basic principle of life. And when all these features, when an organism having all these features, then organism it is called as living, and otherwise that organism is non-living. तेव्हा आपण त्या ऑर्गॅनिझम्सला काय म्हणू, नॉन लिव्हिंग म्हणू, निर्जीव म्हणू, जर ह्या कुठल्या गोष्टी त्यांच्यामध्ये आढळल्या नाही तर. तुम्हाला सांगितलं की जसं ग्रोथ आहे, माउंटन्सची ग्रोथ होते. ओके. पण ती ग्रोथ एक्सटर्नल असते. उदाहरणार्थ लोकोमोशन, हालचाल. प्लांट हालचाल करतात का? नो, दे आर स्टेबल, बट त्यांचे ब्रांचेस, रूट्स हालचाल करतील, पाण्यामध्ये, सॉईलमध्ये ब्रांचेस, हवेमध्ये हालचाल करतील. कार हालचाल करते, पण ती सजीव आहे का? नो, कारण तिला इंटरनल एनर्जी प्रोव्हाइड केलेली आहे मोटार इंजिननी. वी आर हॅव्हिंग आवर ओन एनर्जी. आपण हालचाल करतो आपल्या एनर्जीने, कार हालचाल करते ते एक्सटर्नल एनर्जीने. तिला अंटिल अँड अनलेस अ फोर्स इज रिक्वायर्ड, फोर्स इज नॉट ड्रायव्हन अपॉन दॅट कार इज नॉट मोटाईल, तोपर्यंत ती हालचाल करणार नाही, जोपर्यंत तिला एखादा फोर्स अप्लाय करणार नाहीत. पण आपण स्वतःहून हालचाल करतो, ते हालचाल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे लिव्हिंग थिंग्सचं. देर इज अ डिफरन्स इन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. खूप सारे डिफरन्स असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन रेस्पायर, नॉन लिव्हिंग कांट. नॉन लिव्हिंग थिंग्स रेस्पायर नाही करत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतात, नॉन लिव्हिंग थिंग्स करत नाहीत.
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हालचाल करतात, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हालचाल करत नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग अ कॉन्शियसनेस, हॅव्हिंग अ सेन्सिटिव्हिटी, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डू नॉट हॅव्हिंग दॅट. प्लांट्समध्ये तुम्ही सुद्धा बघा, मायमोसा पुडिका किंवा सगळ्या प्लांट्सला सनलाईटचा इफेक्ट होतो, थंडीचा इफेक्ट होतो, देन pH किंवा आपण म्हणू ॲसिडिक बेसिक फॅक्टरचा इफेक्ट होतो, सॉईलचा इफेक्ट होतो आहे. इट रिस्पॉन्ड टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, दॅट इज कॉल्ड कॉन्शियसनेस किंवा स्टिम्युलस आहेत त्यांच्यामध्ये. तर कॉर्डिनेशन आहे त्यांच्यामध्ये, होमिओस्टॅसिस आहे त्यांच्यामध्ये. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला स्टिम्युलस, कॉन्शियसनेस, सेन्सिटिव्हिटी असते. नॉन लिव्हिंग थिंग्सला सेन्सिटिव्हिटी नसते. लिव्हिंग थिंग्स रिप्रोड्यूस करतात, नॉन लिव्हिंग थिंग्स करत नाहीत, त्यांच्यासारखे ऑर्गॅनिझम तयार करत नाहीत. एखादं पुस्तक आहे, 2 वर्ष ठेवा, 10 वर्ष ठेवा किंवा 15 वर्ष ठेवा, त्याचं दुसरं पुस्तक निर्माण होणार नाही जोपर्यंत ते झेरॉक्स करणार नाहीत तुम्ही, तोपर्यंत त्याचं दुसरी कॉपी छापणार नाहीत, एक्स्ट्रा एनर्जी रिक्वायर करणार नाहीत. तर लिव्हिंग थिंग्स रिप्रोड्यूस करतात. लिव्हिंग थिंग्सला कॉन्शियसनेस असतं, होमिओस्टॅसिस असतं, ॲडॅप्टेशन असतं, त्यांना एनर्जी लागते. These all features are closely related with the living organism, and this is our first session regarding with the living world, that is the basic principles of life. From this point biology initiates. या पॉईंटपासून बायोलॉजी शिकायला आपण सुरुवात करणार आहोत. आपला सिलेबस जो आहे तो टोटल पेपर, रिटर्न पेपर तुम्हाला 11वी असो 12वी असो 100 मार्काचा असेल. त्यात 70 मार्काची थिअरी आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल असेल. तर 70 मार्कासाठी हा आपला सिलेबस असेल. तर कोविड-19मुळे आपले काही चॅप्टर ओमिट केलेले आहेत, पण नीट आणि CETसाठी ते असणार आहेत. त्यामुळे हे बेसिक नॉलेज असणार आहे आपल्याला. ओके, तर these are the basic principle of life, these are the basic characteristic feature of living beings, and the next part of the living world we will study in our next session, in our next video. Thank you student. Keep on studying and keep on hard work. Thank you for today's session.